योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या निवडीबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले होते. त्यांनी देवीची आरती करत याचा निषेध केला. आज मंगळवार दिनांक 25 जून रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी हा निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची व भक्तांची यावेळी उपस्थिती होती. योगेश्वरी देवी विश्वस्त समितीच्या निवडी या बेकायदेशीर आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत सदर निवडी रद्द कराव्यात अशी मागणी तेथे करण्यात आली. तसेच त्यांनी या निवडीबद्दल धर्मादाय आयुक्ताचाही निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व काही भक्तांची देखील यावेळी उपस्थिती होती. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब भिसे, शहर प्रमुख अशोक खेडे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, बब्रुवान पोटभरे यांच्यासह अनेक नागरिकांची व भक्तांची यावेळी उपस्थिती होती. चुकीची निवड करणारा बीड धर्मादाय आयुक्ताचं करायचं काय? धर्मादाय आयुक्ताचं करायचं काय? चुकीची निवड करणाऱ्या धर्मादाय आयुक्त बीड यांचा काल योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टच्या निवडी धर्मादाय आयुक्त बीड यांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत. म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व अंबाजोगाईतील सुजाण नागरिक यांच्या सर्वांच्या सहमतीने आज हे आंदोलनाचा पहिला प्रारंभ म्हणून आम्ही योगेश्वरी देवीची निषेध महाआरती म्हणून आज योगेश्वरी देवीला महाआरती करून पुढील दिशा आंदोलनाची ठरवण्यात आज आम्ही ठरवणार आहेत. तरी माझी धर्मादाय आयुक्तांना एक विनंती राहील की आपण जी चुकीची निवडी केल्या आणि ह्या निवडीमध्ये जे अंबाजोगाईकरांना न्याय भेटायला पाहिजे होता, ह्या निवडी ह्या अंबाजोगाई तालुक्या शहरातीलच व्हायला पाहिजे होत्या. केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो. हे जे विश्वस्त मंडळ आहे, खरं तर सर्व महाराष्ट्रातल्या देवी ज्या आहेत, खंडोबा जे आहेत, रानोबा जे आहेत, हे खेड्यापाड्यातील 12 बलुतेदारांचे हे देव आहेत. हे आली ही दुर्दैवाची बाब आहे. निवडणुका कधी जाहीर झाल्या, कधी त्याचं लिमिट होतं आणि कुठे बोलवण्यात आलं आणि कोण कोण गेलं हे सगळं काहीच माहिती नाही आहे, कोणालाच माहिती नाही आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातर्फे लोकशाहीला नेहमी आणि सर्व धर्मसमभावाला न्याय राहिलेला आहे आणि म्हणून आम्ही इथे निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत.